सांगली रुग्णालयामध्ये कामगारांचे शोषण थांबवा. ESICPF किमान वेतन न दिल्यास आंदोलनाचा इशारा. वंचित बहुजन माथाडी कामगार युनियन आक्रमक. सांगली मिरज परिसरातील अनेक शासकीय, निमशासकीय आणि अनेक खाजगी रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या कामगारांचे उघडपणे आर्थिक आणि सामाजिक शोषण सुरू असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने केला असून रुग्णालय व्यवस्थापनाला कडक इशारा देण्यात आलेला आहे. या संदर्भात संघटनेच्या वतीनं पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगलीचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम तसेच इंडियन मेडिकल असोसिएशन सांगली अध्यक्ष डॉक्टर रवींद्र मोहिते यांना सविस्तर लेखी निवेदन देण्यात आले. निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे की सांगली मिरज परिसरातील अनेक रुग्णालयांमध्ये कार्यरत असणारे आया, वॉर्ड बॉय, टेक्निशियन, साफसफाई कर्मचारी, सुरक्षा रक्षक, ड्रायव्हर आणि इतर चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांना शासनाने निश्चित केलेले किमान वेतन, ESICPF नियुक्ती आदेश, वेतन स्लिप, पगारी रजा यासारखे मूलभूत कामगार हक्क दिले जात नसल्याच्या गंभीर तक्रारी संघटनेकडे सातत्याने येत आहेत. विशेषतः अनेक रुग्णालयांमध्ये आउटसोर्सिंग आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांच्या माध्यमातून कंत्राटी कामगार ठेवून त्यांचे आर्थिक शोषण केले जाते आहे असा आरोप संघटनेनं केलेला आहे. कामगारांकडून 12-12 तास काम करून घेतलं जात आहे, मात्र त्यांना कायद्याने मिळणारे वेतन आणि सामाजिक सुरक्षा नाकारली जाते. ही अत्यंत गंभीर बाब असल्याचं संघटनेनं म्हटलेलं आहे. विविध कामगार कायद्यांचा स्पष्ट उल्लेख करून सर्व रुग्णालयांनी तात्काळ सुविधा लागू करण्याची मागणी केली. चुकीची वेतन नोंद ठेवणे किंवा कामगारांच्या हक्कांमध्ये कपात करणे हे कायद्याने दंडनीय गुन्हा आहे असा स्पष्ट इशारा संघटनेनं दिला आहे. रुग्णालय व्यवस्थापनाने तात्काळ कायद्यांचे पालन करून कामगारांना न्याय न दिल्यास कामगार आयुक्त, ESICPF विभाग, आरोग्य विभाग तसेच जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी दाखल करून तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा कडक इशारा संघटनेनं दिलेला आहे. यावेळी सदस्य तसेच वैद्यकीय क्षेत्रातील मोठ्या संख्येनं कामगार उपस्थित होते. आज वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने सांगली जिल्ह्यात कार्यरत असणारे सर्व खाजगी रुग्णालय, याचबरोबर मिरज सिव्हिल, सांगली सिव्हिल येथे कार्यरत असणारे निमशासकीय, शासकीय कर्मचारी जे कंत्राटी तत्वावर काम करत आहेत, अशा सर्व कर्मचाऱ्यांना त्यांचा हक्काचं प्रॉव्हिडंट फंड, किमान वेतन, याचबरोबर त्यांना सुरक्षा किट, महिलांना त्या ठिकाणी काम करणाऱ्या ठिकाणी संरक्षण, अशा विविध मागण्यांसाठी आम्ही आमच्या मागण्या आज प्रथमतः मिरज IMA येथील डॉक्टर रियाज मुजावर, जे स्वतः अध्यक्ष आहेत, यांना निवेदन दिलेलं आहे. याचबरोबर सांगली जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी श्री अशोक काकडे साहेब यांच्यासमोर सदर विषयासंबंधात तपशीलवारप्रमाणे चर्चा केलेली आहे. या चर्चेला वंचित ट्रान्सपोर्टचे माननीय संजय कांबळे, याचबरोबर युवराज कांबळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रशांत वाघमारे साहेब आणि आमचे संबंधित सर्व कर्मचारी उपस्थित होते आणि हे मागणे रास्त आहेत आणि ह्या मागण्या लवकरात लवकर न्याय मिळावा अशी आमची माननीय जिल्हाधिकारी व IMAचे अध्यक्ष यांच्याकडे निवेदन आहे. धन्यवाद.